13. चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य. चंद्रगुप्त विक्रमादित्य. प्रश्न 1. चंद्रगुप्त दुसरा याला शकारी असे का म्हणतात ते सविस्तर लिहा. उत्तर 1. चंद्रगुप्त दुसरा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवा प्रयोग. गुप्त वंशातील दुसरा सम्राट समुद्रगुप्त हा इसवी सन 375 मध्ये स्वर्गवासी झाला. त्याला रामगुप्त आणि चंद्रगुप्त अशी दोन मुले होती. रामगुप्त हा ज्येष्ठ पुत्र होता, त्यामुळे राजतंत्र पद्धतीनुसार समुद्रगुप्तानंतर त्यालाच सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्याच्या महाराणीचे नाव ध्रुव देवी असे होते. रामगुप्त सम्राट झाला खरा, पण तो अतिशय भेकड, नपुंसक आणि विलासी वृत्तीचा राज्यकर्ता होता. त्याचे सैन्यावर आणि प्रशासनावर मुळीच लक्ष नव्हते. त्याच्या या दुर्बलतेचा फायदा गुप्त साम्राज्याचा हाडवैरी माळव्याचा परकीय शक राजा रुद्रसिंह याने घेण्याचा निर्धार केला. त्याने प्रचंड सैन्यासह गुप्ताची राजधानी पाटलीपुत्रावर आक्रमण केले. त्यावेळी रामगुप्ताची लढण्याची मुळीच तयारी नव्हती आणि इच्छाही नव्हती. त्यामुळे त्याने शक राजा रुद्रसिंहासमोर सपशेल लोटांगण घातले आणि त्याने आपली अतिशय सुंदर आणि तरुण महाराणी ध्रुवदेवी रुद्रसिंहाला देण्याची अपमानजनक अट मान्य करून त्याच्याशी तह केला. ही बातमी गुप्ताच्या राजधानीत पसरताच ध्रुवदेवी तर कासावीस झाली, पण राजधानीतील साधारण जनता आणि सैनिक देखील रामगुप्ताविरुद्ध चवताळून उठले. आपल्या पत्नीचे कपटाने हरण करणाऱ्या रावणाविरुद्ध अतिशय बिकट परिस्थितीत प्रचंड संघर्ष करणारा अयोध्या नरेश राम कुणीकडे आणि हा नामर्द आणि भेकड राम कुणीकडे, असा संतप्त सवाल गुप्ताच्या राजधानीत आणि छावणीत विचारला जाऊ लागला. या परिस्थितीचा फायदा रामगुप्ताचा धाकटा भाऊ चंद्रगुप्त दुसरा याने घेतला. त्याने ध्रुव देवीच्या वेशात रात्रीच्या वेळी रुद्रसिंहाच्या खास तंबूत प्रवेश केला आणि त्याला ठार मारले आणि नंतर निवडक सैन्यासह शकसैन्यावर आक्रमण करून शकांना गुप्तांच्या राजधानीतून दूरवर पिटाळून लावले. या धावपळीत रामगुप्त हा देखील एका शक सैनिकाकडून मारला गेला, पण त्याच्यासाठी गुप्ताच्या राजधानीत अश्रू गाळणारा कोणीही नव्हता. ध्रुवदेवीने पुन्हा चंद्रगुप्ताशी दुसऱ्यांदा विवाह केला आणि आपल्या जीवनातील एक नवीन अध्याय सुरू केला. स्वतः चंद्रगुप्ताने आपल्या मोठ्या भावाच्या विधवा पत्नीशी वैदिक पद्धतीने रीतसर विवाह करून भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात एका अतिशय प्रगत आणि अभिनव परंपरेचा प्रारंभ केला. या वेळेपर्यंत इसवी सन 380 साल उजाडले होते. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा याचा शासनकाळ इसवी सन 380 ते 414 असा निर्धारित केला जातो. 2. माळवा, राजस्थान, गुजरात, कोकण जिंकले. चंद्रगुप्त दुसरा याने परकीय शकांच्या ताब्यातून भारतभूमीला मुक्त करण्याचा दृढ संकल्प केला होता. याच वेळी माळवा, राजस्थान, गुजरात या 3 प्रांतात शकांची राजसत्ता होती. रुद्रसिंह दुसरा याच्या हत्येनंतर तिसरा रुद्रसिंह राज्यावर बसला होता. त्यावेळी शकांचे मुख्य केंद्र उज्जैन अथवा अवंतिका हे शहर होते. चंद्रगुप्त दुसरा याने प्रचंड सैन्यासह अतिशय वेगाने माळवा प्रांतावर आक्रमण केले. त्याने तिसरा रुद्रसिंह याचा दणदणीत पराभव केला आणि शकांना माळव्यातून पिटाळून लावले. तो स्वतः 12 वर्षे उज्जैन येथे ठाण मांडून बसला आणि माळवा, राजस्थान आणि गुजरात या तिन्ही प्रांतातून शकांच्या परकीय सत्तेचे पार उच्चाटन केले. म्हणूनच त्याला प्राचीन भारताच्या इतिहासात शकारी किंवा शकांना ठार मारणारा असे संबोधले जाते. त्याच्या या दीर्घकालीन लष्करी मोहिमेत त्याचा हुशार आणि स्वामिनिष्ठ मंत्री हरिशेन याने त्याला बहुमोल सहकार्य दिले. शकांवर चंद्रगुप्ताने महाविजय मिळवला. त्यामुळे गुप्त साम्राज्याची सीमा थेट सौराष्ट्र, काठेवाड, सिंध आणि कल्याणपासून कारवार म्हणजे सध्याचा कोकण विभागपर्यंत जाऊन भिडली. भृगुकच्छ म्हणजे भडोच, खंबायत, शूरपारक, सोपारा ही महत्त्वाची व्यापारी बंदरे गुप्त साम्राज्यात सामील करण्यात आली. 3. शक आणि हुणांचा निपात केला. समुद्रगुप्तानंतर भेकड आणि नपुंसक रामगुप्त फक्त 5 वर्षे सम्राट होता.
पण त्याच्या अल्पकाळातच गुप्त साम्राज्यात चहूकडे हाहाकार माजला होता. त्यामुळे सुदूर दक्षिण भारतात तसेच पूर्वेकडील आसाम आणि पश्चिमेकडील पंजाब प्रांतातही मांडलिक राजे किंवा प्रांतिक अधिकारी यांनी बंडे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा याला या सर्व ठिकाणी पुन्हा सैन्य पाठवून गुप्त राजवंशाचा दरारा प्रस्थापित करावा लागला. त्याने कामरूप आसाम, समथर बंगाल आणि देवाक नेपाळ या राज्यांवर पुन्हा आक्रमण केले आणि त्यांना गुप्तांचे मांडलिकत्व पुन्हा मान्य करावयास लावले. यावेळी पंजाब प्रांतात हूण आणि बाल्लिक टोळ्यांचा विलक्षण उपद्रव माजला होता. चंद्रगुप्ताने स्वतः अनेक आठवडे दिवस व रात्र एक करून पंजाब प्रांतातील हूण आणि बाल्लिक टोळ्यांचा निःपात केला. त्यांना थेट सध्याच्या अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत पिटाळून लावले. त्याच्या या महाविजयाबद्दल त्याला विक्रमादित्य, विक्रम म्हणजे पराक्रम आणि आदित्य म्हणजे भर वैशाख अथवा उन्हाळ्यातील ऐन माध्यान्नीचा प्रखर आग ओकणारा सूर्य या दोन शब्दांचा मिळून विक्रमादित्य हा शब्द बनला आहे. ज्याचा पराक्रम भर माध्यान्नीच्या सूर्यासारखा प्रखर आहे असा विक्रमादित्य शब्दाचा अर्थ आहे. चंद्रगुप्त दुसरा शकांच्या पाठोपाठ हुणांचाही आपल्या अतिशय प्रखर पराक्रमाने पूर्णपणे निःपात केला. म्हणूनच त्याला मंत्री हरिशेन याने प्रयाग प्रशस्ती या शिलालेखात त्याच्या नावामागे विक्रमादित्य हे बिरुद लावून त्याचा गौरव केला आहे. 4. विभिन्न राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडले. चंद्रगुप्त दुसरा हा केवळ पराक्रमी सेनापती किंवा महान विजेताच नव्हता, तर तो अतिशय चतुर आणि दूरदर्शी मुत्सद्दी देखील होता. त्यावेळी भारतात वाकाटक विदर्भ, कुंतल नरेश काकुस्थवर्मन महाराष्ट्र, तर उत्तर भारतात काही शक्तिशाली नाग राजवंश देखील होते. चंद्रगुप्त दुसरा याने या सर्व राजघराण्यांशी मोठ्या योजनाबद्ध पद्धतीने नातेसंबंध जोडले. त्याने कुबेर नागा या नागराज कन्येशी दुसरा विवाह केला. त्यामुळे उत्तर भारतातील नागराजवंशाशी त्याचे स्नेहाचे संबंध स्थापन झाले. त्याने आपली राजकन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह वाकाटक नरेश रुद्रसेन याच्याशी लावून दिला, तर आपल्या राजपुत्राचा विवाह कुंतल नरेश काकुस्थवर्मन याच्या राजकन्येशी लावून दिला. त्यामुळे गुप्त साम्राज्याची प्रतिष्ठा आणि वैभव यात अधिक भर पडली आणि गुप्त साम्राज्य अधिक बळकट झाले. ब्लड इज थिकर दॅन वॉटर या म्हणीचा प्रत्यय चंद्रगुप्त दुसरा याच्या वरील धोरणात दिसून येतो. 5. गुप्त राजवंशातील महान शासक. चंद्रगुप्त दुसरा हा इसवी सन 414 मध्ये स्वर्गवासी झाला. त्याने सलग 34 वर्षे सम्राटपद भूषविले. त्याने गुप्त साम्राज्याचा मध्य आणि पश्चिम भारतात विस्तार केला. जुन्या राजघराण्यांशी वैवाहिक संबंध स्थापित करून त्यांच्या सहकार्याने भारतातून परकीय शक सत्तेचे उच्चाटन केले. निरर्थक आणि संदर्भशून्य नैतिकतेच्या आणि साचेबंद स्त्री पुरुष संबंधाच्या चौकटीत न अडकता रामगुप्तासारख्या भेकड आणि नामर्द बंधूच्या विधवा पत्नीला त्याने गुप्त राजवंशातच तिच्याशी रीतसर वैदिक पद्धतीने विवाह करून पुन्हा मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. तात्पर्य चंद्रगुप्त दुसरा हा प्राचीन भारताच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय असा महान शासक होता, यात मुळीच शंका नाही. प्रश्न 2. गुप्त राजवंशातील कुमारगुप्त पहिला उर्फ महेंद्रादित्य आणि स्कंदगुप्त या दोन उत्तरकालीन गुप्त सम्राटांच्या राजकीय कामगिरीचे वर्णन करा. उत्तर 1. उत्तरकालीन गुप्त सम्राट. प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त काळ हा अतिशय गौरवशाली कालखंड समजला जातो. इसवी सन 320 पासून साधारणपणे इसवी सन 467 या काळात गुप्त घराण्यातील पराक्रमी, साहसी आणि कर्तृत्ववान सम्राटांची एक मालिका आढळून येते. यात चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य, कुमारगुप्त उर्फ महेंद्रादित्य आणि स्कंदगुप्त या सम्राटांचा अतिशय आवर्जून उल्लेख करावा लागतो. 2. कुमारगुप्ताची राजव्यवस्था. कुमारगुप्त उर्फ महेंद्रादित्य हा चंद्रगुप्त दुसरा आणि ध्रुवदेवी यांचा पुत्र होता. त्याने 414 ते 455
म्हणजे जवळपास 40 वर्षे राज्य केले. त्याने त्याच्या शासनकाळात राज्यकारभारात शिस्त आणली, गुप्त साम्राज्याच्या सीमा टिकवून ठेवल्या आणि गुप्तांचा दरारा कायम राखला. त्याच्या काळातील काही प्रांतांची आणि त्यावरील प्रांतिक अधिकाऱ्यांची नावे, पदनामे पुढीलप्रमाणे आढळून येतात. 1. अधिकाऱ्याचे नाव सिरातदत्त, पदनाम उपरीक, प्रांत कुंद्रवर्धन, उत्तर बंगाल. 2. अधिकाऱ्याचे नाव घटोत्कच, पदनाम प्रांताधिकारी, प्रांत एरिकेन, भुक्ती, सागर, मध्य प्रदेश. 3. अधिकाऱ्याचे नाव बंधुवर्मन, पदनाम उपरीक, प्रांत दशपूर म्हणजे मंदसौर. 3. धार्मिक धोरण, त्याच्या राज्यव्यवस्थेत न्याय, सहिष्णुता आणि तडफदारपणा यांचा प्रत्यय येत होता. तसेच कुमारगुप्त हा वाडवडिलांप्रमाणेच वैदिक धर्माचा कट्टर अभिमानी होता. त्याने बौद्ध आणि जैन धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास आनंदाने परवानगी दिली होती. तो स्वतः भगवान कार्तिकेयाचा परम उपासक होता. त्याने राज्यात गरिबांसाठी मोफत अन्नछत्रे उघडली होती. 4. अंतिम दिवस, कुमारगुप्ताचे अंतिम दिवस मात्र थोडे निराशाजनक परिस्थितीमध्ये गेले. विंध्य पर्वतातील पुष्यमित्र या नावाच्या टोळ्यांनी त्या भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. त्याने युवराज स्कंदगुप्तावर हे बंड मोडण्याची जबाबदारी सोपवली होती. स्कंदगुप्ताने सतत 4-5 वर्षे लढून या पुष्पमित्र टोळ्यांचे बंड मोडले आणि तो राजधानीला परतला. योगायोग असा विचित्र की बंड मोडून विजयी होऊन आलेल्या स्कंदगुप्ताला आपल्या पित्याच्या निधनाचे वृत्त ऐकावे लागले. 5. स्कंदगुप्त 455 ते 467. गुप्त राजवंशातील सर्वात पराक्रमी आणि शेवटचा कर्तृत्ववान सम्राट म्हणजे स्कंदगुप्त होय. त्याचा शासनकाळ 455 ते 467 असा फक्त 12-13 वर्षांचाच होता. त्याला राज्याभिषेकाच्या वेळी देखील त्याच्या नातेवाईकांनी विरोध केला, पण तो विरोध त्याने मोडून काढला. 6. हुणांची आक्रमणे मोडली. त्याच्या काळात गुप्त साम्राज्यावर हुणांची आक्रमणे सतत होऊ लागली, पण त्याने स्वतः लष्करी छावणीत कित्येक वर्षे राहून गुप्त साम्राज्य टिकवून ठेवले. यावरून त्याची कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि साहस हे सद्गुण दिसून येतात. हुणांचे आक्रमण पूर्णपणे मोडून काढल्यानंतर तो राजधानीला परतला. त्याच्या शेवटची वर्षे शांततेत गेली. इसवी सन 467 मध्ये हा पराक्रमी न्यायप्रिय शासक मरण पावला. 7. उत्तरकालीन गुप्त सम्राट. स्कंदगुप्तानंतर पुरुगुप्त, बुधगुप्त, नरसिंहगुप्त हे राजे झाले, पण इसवी सन 507 पर्यंत म्हणजे अवघ्या 40 वर्षांच्या काळात उत्तर भारतातील गुप्त साम्राज्याचे विघटन झाले. म्हणून स्कंदगुप्त हाच गुप्त साम्राज्याचा शेवटचा पराक्रमी सम्राट ठरतो. प्रश्न 3. फाहियान हा कोण होता? तो भारतात कशासाठी आला होता? उत्तर. गुप्त काळात दुसरा चंद्रगुप्तच्या वेळी म्हणजे इसवी सन 375 ते 414 या काळात चीन देशातून एक बौद्ध पंडित भारतात आला होता. त्याचे नाव फाहियान असे होते. तो खोरासान, अफगाणिस्तान मार्गे इसवी सन 399 मध्ये भारतात आला आणि इसवी सन 411च्या सुमारास बंगाल प्रांतातील तामलिक बंदरातून श्रीलंकेकडे निघून गेला. त्याने आपल्या 10 वर्षांच्या वास्तव्यात मथुरा, कन्नौज, श्रावस्ती, कुशीनगर, वैशाली, काशी, पाटलीपुत्र इत्यादी ठिकाणी वास्तव्य केले. त्याच्या संपूर्ण यात्रा वर्णनात राजकीय घटनांचा उल्लेख आढळत नाही. त्याचा मुख्य उद्देश बौद्ध धर्मग्रंथांचे ज्ञान प्राप्त करणे आणि भगवान बुद्धाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या भूमीचे दर्शन घेणे हाच होता. त्याच्या मते येथील गुप्त राजे सहिष्णू व न्यायी होते. संस्कृत शिक्षणाबरोबरच इतरही धर्मग्रंथांचे अध्ययन केले जाते. लोक पापभीरू, नीतिमान आणि सज्जन आहेत. शेतकऱ्यांवर करांचे ओझे फारच कमी आहे. गुन्हे विशेष घडत नाहीत. त्यामुळे शिक्षांचे प्रमाण अतिशय सौम्य आहे. भारतात मला कोठेही चोराचिलटांचा त्रास झाला नाही असे तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वर्णन फाहियान याने लिहून ठेवले आहे. प्रश्न 4. गुप्तकालीन इतिहासाच्या साधनांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर.
इतिहास हे एक सामाजिक शास्त्र मानले जाते, त्यामुळे त्याचा अभ्यास समकालीन विविध पक्षीय तसेच विश्वसनीय साधन सामुग्रीशिवाय करता येत नाही. गुप्तकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी पुढील साधने उपयुक्त व विश्वसनीय मानली जातात. क. दिल्लीच्या जवळच्या मेहरौली येथील लोहस्तंभ, प्रयाग येथील प्रयाग प्रशस्ती, समुद्रगुप्ताचा ऐरण म्हणजे सागर मध्य प्रदेश येथील शिलालेख. ख. गुप्त काळात फाहियान हा बुद्धधर्मीय चिनी यात्रेकरू भारतात आला होता. तो जवळजवळ 10 ते 12 वर्षे प्रवास करीत होता. त्याचे प्रवास वर्णन गुप्तकालीन इतिहासाचा प्रामाणिक साधन ग्रंथ समजला जातो. ग. भारतीय वाङ्मयीन ग्रंथांमध्ये वात्सायनाचे कामसूत्र, गुणचंद्राचे नाट्यदर्पण, कालिदासाचे शाकुंतल, ऋतुसंहार, मेघदूत ही महाकाव्ये अथवा ग्रंथ, विशाखा दत्ताचे देवी चंद्रगुप्तम तसेच पश्चातकालीन ग्रंथांमध्ये बाणभट्टाचे हर्षचरितम हे वाङ्मयीन ग्रंथ महत्त्वाचे समजले जातात. खेरीज महाकवी कालिदासाचा कुमारसंभव हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. प्रश्न 5. गुप्त साम्राज्याच्या नाशाची कारणे लिहा. उत्तर. मौर्य साम्राज्यानंतर त्याच साम्राज्यासारखे विशाल आणि बलाढ्य साम्राज्य गुप्तांचे झाले. इसवी सन 320 पासून 500 पर्यंत हे साम्राज्य टिकून राहिले, परंतु त्यानंतर गुप्त साम्राज्य नष्ट झाले. ते साम्राज्य भारताच्या नकाशावरून नष्ट होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. कर्तृत्वहीन वारसदार. स्कंदगुप्तानंतर राज्यावर आलेले वारसदार हे चैनी, विलासी आणि कर्तृत्वहीन होते. 2. दुही माजली. गुप्त सम्राट स्वतःच जोपर्यंत आपला वारस नियुक्त करीत असत तोपर्यंत सम्राट पदासाठी भांडणे झाली नाही. पुढे मात्र स्वार्थी परंतु दुर्बल वारसदारांमध्ये भांडणे सुरू झाली. त्यामुळे अधिकारी आणि प्रांताधिपती यांचे महत्त्व वाढले. दुहीला प्रारंभ झाला. 3. वंशपरंपरागत आधार. गुप्त साम्राज्यात प्रशासनातील प्रमुख जागा वंशपरंपरागत आधारावर भरल्या जात. राज्य चालवण्याकरता अधिकारी वर्ग कार्यक्षम व शिस्तप्रिय असावा लागतो. वंशपरंपरागत पद्धतीमुळे अधिकारी कार्यक्षम राहू शकत नाही. प्रशासन यंत्रणा त्यामुळे कमजोर व खिळखिळी झाली. गुप्त साम्राज्याच्या नाशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. 4. लष्करी शक्तीचा ऱ्हास. गुप्त साम्राज्याची भिस्त लष्करी सामर्थ्यावर अवलंबून होती. लष्करी बल जोपर्यंत होते तोपर्यंत साम्राज्य टिकले. लष्करी बल कमी पडताच साम्राज्य हादरले. 5. आर्थिक विपन्नावस्था. गुप्त साम्राज्याच्या सुरुवातीस आर्थिक सुबत्ता नांदत होती, परंतु शेवटच्या काळात आर्थिक परिस्थिती डबघाई झाली. सततच्या लष्करी मोहिमांमुळे खजिना रिकामा झाला. 6. दळणवळणाच्या सोयी नव्हत्या. गुप्त साम्राज्याचा विस्तार अफाट झाला, परंतु दळणवळणाच्या सोयी नव्हत्या. एका ठिकाणची बातमी दुसऱ्या ठिकाणी समजण्यास अनेक महिने लागत असत. त्यामुळे संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. 7. हुणांची आक्रमणे. गुप्त साम्राज्याच्या नाशाचे प्रमुख कारण हुणांचे आक्रमण होय. यांच्या आक्रमणामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले. हुण लोक अत्यंत क्रूर होते. उत्तरकालीन गुप्त सम्राट त्यांना थरथर कापत असत. 8. अदूरदर्शी नेतृत्व. स्कंदगुप्तानंतर झालेले सर्व गुप्त सम्राट हे अदूरदर्शी होते. त्यांनी अनेक वेळा काही लोकांचे विनाकारण शत्रुत्व ओढवून घेतले, त्यामुळे गुप्त साम्राज्याचा नाश झाला. प्रश्न 6. टीप लिहा. चंद्रगुप्त आणि शक. उत्तर. चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात गुप्त साम्राज्याला सर्वात मोठे आव्हान माळवा, सौराष्ट्र, गुजरातमधील परकीय शक राजांचे होते. हे शक वास्तविक कुशाणांचे मांडलिक होते आणि स्वतःला क्षत्रप असे म्हणवीत. या शब्दाचा अर्थ सुभेदार असा होतो. कुशाण साम्राज्याच्या पतनानंतर ते आपणास महाक्षत्रप म्हणवून घेऊ लागले. इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या अंतापर्यंत माळवा, सौराष्ट्र, राजस्थान या भागात त्यांची मजबूत पकड होती. समकालीन शिलालेख, नाणी तसेच परंपरा यातून शकाबद्दल बरीच माहिती उपलब्ध होते. उदयगिरी येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आहे
की शकांचा उच्छेद करण्यासाठी आतुर असलेला चंद्रगुप्त हा बराच काळ येथे छावणीत राहिला होता। त्याचप्रमाणे गुप्त सम्राटाचा प्रधान वीरसेन आणि त्याचा सेनापती अमरकंद देव यांनी शकांच्या विरुद्ध या भागात अनेक लढाया जिंकल्या। अंतिम युद्धात राजाने शकांचा निर्णायक पराभव केला आणि त्यांना सौराष्ट्राबाहेर पिटाळून लावले। अशा रीतीने भारतीय भूमीतून 300 वर्षे जुना असलेला परकीय शक अंमल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। चंद्रगुप्त दुसरा याने शक नाण्यांच्या धर्तीवर काही रजत मुद्रा ढाळल्या होत्या, अर्थात शकांवर महाविजय मिळवल्यानंतरच, पण त्या अतिशय अल्प प्रमाणात, कारण अगोदरच अशा प्रकारची चांदीची नाणी शकांच्या काळापासून विपुल प्रमाणात चलनात होती। त्यामुळे मुद्रा विनिमयाच्या प्रचलित व्यवस्थेत कोणतेही नवीन परिवर्तन चंद्रगुप्त करू इच्छित नव्हता। त्यातच त्याचा अर्थशास्त्रीय सूज्ञपणा दिसून येतो। या महाविजयानंतर त्याने जारी केलेल्या रजत मुद्रेवर एका बाजूला गरुडाचे चित्र होते, जे नाणी चलनात आणणारा राजा वैष्णव आहे हे सूचित करतो, तर दुसऱ्या बाजूला परमभागवत महाराजाधिराज अशी अक्षरे कोरली आहेत। काही रजत मुद्रांवर झेप घेणाऱ्या वाघाचे चित्र आहे, कारण गुजरात प्रांतातील सौराष्ट्रातील जंगलात त्या काळात वाघ फार मोठ्या संख्येने होते। हर्षचरितम आणि देवी चंद्रगुप्तम या ग्रंथात देखील चंद्रगुप्त दुसरा याच्या शकांवरील महाविजयाचे वर्णन आढळते। त्याने उज्जैन येथे आपल्या साम्राज्याची दुसरी राजधानी स्थापन केली आणि अनेक वर्षे उज्जैन ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती। त्यामागे त्याचा उद्देश सौराष्ट्र काठियावाड या भागातील परकीय शक सत्ता पूर्णपणे निपटून काढणे होते आणि हे महाकठीण कार्य त्याने अतिशय निर्धाराने तडीस नेले। त्यामुळे गुप्ताच्या साम्राज्याच्या सीमा पूर्वेकडे गंगासागर म्हणजे बंगालचा उपसागरपासून पश्चिमेकडे सिंधू सागरापर्यंत म्हणजे अरबी समुद्रापर्यंत पसरला होता। प्रश्न 7. स्कंदगुप्ताने गुप्त साम्राज्य कायम राखले हे विधान स्पष्ट करा। उत्तर: कुमारगुप्ताच्या शेवटच्या काळात गुप्त साम्राज्यावर दुहेरी संकट कोसळले। मध्य भारतातील नर्मदेच्या किनाऱ्यावरील पुष्यमित्र या जातीने बंड पुकारले। ते बंड मोडण्यासाठी कुमारगुप्ताने युवराज स्कंदगुप्त याला पाठवले। स्कंदगुप्ताने बंडखोरांवर विजय मिळवला, पण तो तिकडे असताना हुणांनी एकाएकी राजधानीवर आक्रमण केले आणि त्यांच्याशी लढताना कुमारगुप्त मारला गेला। पण इसवी सन 455 मध्ये स्कंदगुप्ताने सम्राट झाल्यानंतर हुणांच्या आक्रमणाचा यशस्वीपणे प्रतिकार केला। या महाविजयाचे वर्णन भितरी येथील शिलालेखात मिळते। त्याने 3 लाख हुणांच्या क्रूर आणि रानटी सैन्यांचा 2 लाख सैन्यासह पराभव केला। यात हुण टोळ्यांनी युरोपातील शक्तिशाली रोमन साम्राज्य मातीस मिळवले होते, पण स्कंदगुप्तासमोर त्यांना माघार घ्यावी लागली, म्हणून स्कंदगुप्ताने गुप्त साम्राज्य कायम राखले असे म्हणतात। वस्तुनिष्ठ प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. अनेक वर्षे गुप्त साम्राज्याची राजधानी कोठे होती? उत्तर: अनेक वर्षे गुप्त साम्राज्याची राजधानी उज्जैन येथे होती। 2. कुमारगुप्ताने पुष्यमित्र जातीच्या बंडाचा बिमोड करण्यास कोणास पाठवले? उत्तर: कुमारगुप्ताने पुष्यमित्र जातीच्या बंडाचा बिमोड करण्यास स्कंदगुप्त यास पाठविले। 3. स्कंदगुप्ताचे हुणांवर महाविजयाचे वर्णन कोणत्या शिलालेखात आढळते? उत्तर: स्कंदगुप्ताचे हुणांवर महाविजयाचे वर्णन भितरी येथील शिलालेखात आढळते। 4. गुप्त साम्राज्य कायम राखणारा सम्राट कोण? उत्तर: गुप्त साम्राज्य कायम राखणारा सम्राट स्कंदगुप्त होय। 5. उज्जैन येथील आपल्या साम्राज्याची दुसरी राजधानी स्थापणारा गुप्त सम्राट कोण? उत्तर: उज्जैन येथील आपल्या साम्राज्याची दुसरी राजधानी स्थापणारा गुप्त सम्राट म्हणजे चंद्रगुप्त दुसरा होय। पाठ समाप्त।